आकर्षक ट्रॉफीज पाहतो जे आम्हाला माझे सरपंच निलेश पांडुरंग देसले याचकडून लाभलेले आहे, त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर ट्रॉफीज स्पॉन्सर बाय माझे सरपंच दिलीप एकनाथ पाटील, आपलं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतोय. मॅन ऑफ द सिरीजसाठी LED TV माझे सरपंच सौ जागृती सुभाष मागे याचकडून आम्हाला लाभलेले आहे, त्यांचे मनापासून आभार. उत्कृष्ट बॅटरसाठी स्पोर्ट्स सायकल स्पॉन्सर बाय कुकसेगावचे उद्योजक गोरखनाथजी कृष्णा पाटील, आपलं मनापासून आभार व्यक्त करतोय. उत्कृष्ट गोलंदाज स्पोर्ट्स सायकल स्पॉन्सर बाय कैलासवासी कैलास लक्ष्मी कालराम पाटील यांच्या स्मरणार्थ विलास पाटील आणि दिलीप माली, आपलं मनापासून आभार व्यक्त करतोय. मॅन ऑफ द मॅच ऑल ट्रॉफीज स्पॉन्सर बाय कैलासवासी काशीनाथ लक्ष्मण पाटील यांच्या स्मरणार्थ प्रमोद काशीनाथ पाटील, विद्यमान पोलीस पाटील आणि त्यांचे बंधुराज माजी ग्रामपंचायत सदस्य जगदीश काशीनाथ पाटील, आपलं मनापासून आभार. बेस्ट फिल्डर ब्रँडेड शूज स्पॉन्सर बाय माजी सरपंच चेतन गोपाल पाटील, आपलं मनापासून आभार. उत्कृष्ट आय थिंक एमर्जिंग प्लेअर साठी आपण या ठिकाणी एक आकर्षक चषक देणार आहोत स्पॉन्सर बाय युवा उद्योजक योगेश मधुकर मागे, आपल्या मनापासून आभार. बेस्ट फिल्डर आपण या स्पर्धेमध्ये त्यांना ट्रॉफी देणार आहोत स्पॉन्सर बाय बबलू पाटील आणि आतिश मागे, आपलं मनापासून आभार. या स्पर्धेसाठी आम्हाला मान्यवरांसाठी जे सन्मान चिन्ह लाभलेले आहेत ओमसाई वारा अध्यक्ष पांडुरंग धर्मा पाटील, त्याचप्रमाणे लाईव्ह साठी जो आम्हाला या ठिकाणी मोलाचं योगदान लाभलेलं आहे एवन जोडी कुकसे बुरुली गावातील मगनजी कालेकर आणि सुनीलजी पाटील, आपल्या मनापासून आभार. या स्पर्धेसाठी जे आपण निव्या कंपनीचे चेंडू वापरणार आहोत ते सर्व चेंडू आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत भुईरगावातील युवा उद्योजक सागर भुईर आणि कुकसेगावचे समाजसेवक विश्वनाथ गंगाराम पाटील, आपलं मनापासून आभार. या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त चौकार आणि षटकार मारणार आहे त्या खेळाडूसाठी स्मार्टफोन दिला जाणार आहे आकाश अशोक पाटील याचकडून, आपले मनापासून आभार. त्याचप्रमाणे विशेष सहकार्य कल्पेश हरिदास पाटील, कल्पेश भोईर, किरण भोईर, विशाल पाटील जांभूलपाडा आणि नीतू भोईर यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी आपण केक देणार आहोत. या सर्व दात्यांचं विशेष आभार. अँड नाव लेट्स प्ले. प्रत्येक संघाचा 12 खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे, याची सर्व संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद योगी पाटील सर, व्हॉइस ऑफ कुकसे, ऑल्सो व्हॉइस ऑफ PTC आणि याच गावचा बुलंद आवाज. आज या स्पर्धेमध्ये सलग 3रा वर्ष आम्हाला ही संधी देण्यात आली, त्याबद्दल संपूर्ण कमिटीचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि पहिला सामना तुमच्या समोर पार्थ एंटरप्राइजेस गुरुनाथजी फिरांगणे आणि त्यांच्या विरोधात तुम्ही पाहतायत बंटी स्पोर्ट्स, बंटी ब्लास्टर, आय थिंक बंटी ब्लास्टर निलेशजी देसले माजी सरपंच यांचा संघ. या दोन संघ मालकांमध्ये आणि या दोन संघांमध्ये काटेकी टक्कर. पहिला सामना उद्घाटनीय मॅच, ओपनिंग सेरेमनी, कोण चांगला श्री गणेशा करणार, या पर्वाची सुरुवात चांगल्या पद्धतीने कोणता संघ करणार, कोणता खेळाडू करणार. खरं म्हणजे बघा एक ही चाचणी असते ज्या वेळेला गावच्या प्रीमियर लीग्स होत असतात, ती एक चाचणी असते की त्यातून तुम्ही तुमच्या गावांमधील एमर्जिंग प्लेयर्स, नवोदित खेळाडू, यंगस्टर खेळाडू तुम्ही ह्याच अशा स्पर्धांमधून निवडत असता आणि ते पुढे जाऊन ते खेळाडू गावाचं प्रतिनिधित्व करतात, तालुक्याला प्रेझेंट करतात, त्यानंतर डिस्ट्रिक्टला रिप्रेझेंट करत असतात. त्याच्यामुळे या स्पर्धा बेसिक जो क्रिकेटचा आहे, घर बांधत असताना पाया जसा महत्त्वाचा असतो तसंच कोणत्याही क्षेत्रामध्ये तुमचा पाया हा महत्त्वाचा असतो आणि तेथे तुम्हाला भरीव कामगिरी करावी लागत असते. तेव्हा तुम्ही पुढे जाऊन एक चांगली इमारत त्याच्यावरती रचू शकता. म्हणजे काय तर बेसिक आहे, तुम्ही गावचं क्रिकेट चांगलं खेळलात तर तुम्ही तालुका लेवलला क्रिकेट खेळाल हे नक्की आहे आणि गावाला रिप्रेझेंट कराल. लेट्स प्ले. आपण सामन्याला सुरुवात करतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गुरु फिरांगणे आणि त्याच्या सोबतीला निकेश लिये. फर्स्ट ओव्हर सुरेश पारधी फ्रंट फुटला आला. पहिलाच बॉल फोर्स करत असताना रनआउटची चान्स आहे आणि पहिलाच बॉल, ओहो थोडासा या ठिकाणी हेजिटेशन पाहायला मिळालं. असं वाटलं होतं की डायमंड डकची शिकार होतो की काय निकेश. ज्या पद्धतीने गुरुनाथ पहिल्याच बॉलवर फ्रंट फुटला आला, सुरेश पारधीच्या विरोधात पुढे येऊन फोर्स करण्याचा प्रयत्न केला. मिड ऑफला फिल्डर होता, दक्ष होता त्या ठिकाणी. अंपायर काय रिव्ह्यू आहे का रनआउट साठी? रूल्स आणि रेग्युलेशन्स आम्ही तुम्हाला जरूर
बिगन फ्रॉम द फर्स्ट बॉल तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. हॅव अ लुक ॲट दॅट ॲक्शन रिप्ले. एक्सा कव्हरचा फिल्डर बॉलवरती आला, एक विकेट कीपर एंडला ॲक्युरेट थ्रो त्याचा पाहायला मिळाला आणि जोरदार अपील त्या ठिकाणी करण्यात आले. मला वाटतं स्वतः बंटी ॲज अ विकेट, निलेश देसले ॲज अ विकेट कीपर आपल्याला बघायला मिळत आहेत. एस के एंटरटेनमेंट लाईव्ह ब्रॉडकास्टिंग टीम, नेहमीच या वाहिनीची चर्चा आपल्याला क्रिकेट या खेळामध्ये आणि नेहमीच लाईव्हच्या दुनियेमध्ये ऐकायला मिळाली आहे. दी स्लो मोशन मध्ये आणि शकील कोटी सर, गोकुलदास पाटील सर आणि शानू कुरेशी सर हे तीन पंच तुम्हाला या स्पर्धेमध्ये बघायला मिळतात. मला आठवतं की ज्या वेळेला पहिली स्पर्धा जी घडली होती ग्रामपंचायत प्रीमियर लीग, त्यावेळेला फक्त 5 आयोजकांच्या भूमिकेमध्ये होते. तेही 2 ते 3 गावं मिळून ते खेळाडू आहेत. बबलू असेल, आतिश असेल, परेश असेल. इट्स आउट. डायमंड डकचा शिकार निकेश लेह या ठिकाणी झालेला आहे आणि जरूर एक चांगला रिव्ह्यू कॅप्टनच्या माध्यमातून घेण्यात आला आणि एक रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न आणि अशी सुरुवात कोणत्याच खेळाडूला अपेक्षित नव्हती. एकही बॉल खेळला नाही, सलामीला आला आणि एकही बॉल न खेळता तो तंबूमध्ये परतला. ही सुरुवात अनपेक्षित होती, अनएक्सपेक्टेड होतं निकेशसाठी, परंतु आता ते घडलंय ते तुम्हाला ऍक्सेप्ट करावंच लागेल. कम ऑन डीजे. सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. एकदा टाळ्या असू द्या. विद्यमान सरपंच मॅडम यांचं आपण या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. तदनंतर जांभूळपाडा गावचे समाजसेवक उत्तमजी पारधी सुद्धा आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. अर्थात सरपंच मॅडम यांचे पतिश्री आहेत आणि त्यांचा सन्मान सुद्धा आपण या ठिकाणी संपन्न करतोय. मी रुपेशजी पाटील आपल्याला पुन्हा विनंती करतोय की आपण आपला शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करावं. कारण ही भारतीय संस्कृती आहे. अतिथी देवो भव. प्रत्येक मान्यवर हा फार महत्वाचा घटक आहे. तदनंतर पाहू शकाल भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती एकनाथ देव पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. दरम्यान शुभागमन झालेला आहे माजी क्रिकेटपटू रमेश आत्माराम पाटील, आपलं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत. एकनाथजी देव पाटील यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. माजी सभापती भिवंडी पंचायत समिती. तदनंतर कुक्षेगावचे समाजसेवक बलिराम धर्मा माळी आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. स्वागत आणि सन्मान एकीकडे सुरुवात आणि सुरेश पारधी त्याचा अनुभव या ठिकाणी पूर्णपणे जोखून देत असताना, परंतु त्याच्या विरोधात एक चांगला पिकअप शॉट पाहायला मिळाला. हलकासा शफल होत असताना लॉंग लेगला एक चौकार प्राप्त केला. या सुरुवातीची गरज आहे. स्ट्राइक एंडला पुन्हा एकदा गुरु फिरांगने शॉट ऑफ लेग बॉल हुक करण्याचा प्रयत्न. टॉप एज बॉल मागे सरकतोय पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेनं. वेगानं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा चौकार.
एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला इनसाइड द रिंग सर्कलमध्ये घ्यावा लागेल. एक शेवटचा चेंडू बाकी आहे. पाच षटकांचा सामना आहे. येस, त्याच्यामध्ये 2 षटकं जे आहेत ते मॅन्डेटरी पॉवर प्लेचे असतील. सुरेश पारदीच्या विरोधात पहिल्याच बॉलवर रनआउटची विकेट मिळाली, परंतु तदनंतर आता गुरु फिरांगने चांगल्या टचमध्ये पाहायला मिळाला ओव्हर द विकेट. पुढचा बॉल, ओ हो हो, यावेळेला बॅटची इनसाइड एज आय थिंक प्लेड ऑन. येस, इट्स गॉन. अनदर विकेट. थोडासा मागे जाऊन रूम क्रिएट करून हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि सुरेश पारदी अनुभवाचा खजिना, मोस्ट एक्सपेन्सिव्ह अँड मोस्ट एक्सपिरियन्स ऑल्सो. अनेक वर्ष क्रिकेटच्या मैदानावर या खेळाडूला आपण बघत आलेलो आहोत. ग्रामीणचं क्रिकेट, तालुक्याचं क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेट आणि आज प्रीमियर लीगमध्ये खरं म्हणजे त्याच्या तालमीमध्ये अनेक खेळाडू घडले देखील आहेत. तो त्याचा अनुभव शेअर करतच असतो, परंतु चांगली गोलंदाजी एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. टीमची टोटल तुम्ही पाहतात 9 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दरम्यान या ठिकाणी उपस्थित सर्व क्रीडा रसिकांना एक सुवर्ण संधी आहे आणि प्रत्येक झेलसाठी कुक्षेगावचे उद्योजक रुपेश दुंदाराम पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक असेल, परंतु तो झेल आपण सीमेरेषेच्या बाहेर पकडायचा आहे आणि जोपर्यंत या स्पर्धेचा अंतिम सामना होत नाही तोपर्यंत पारितोषिक तुमच्यासाठी लागू राहणार आहेत. फर्स्ट ओव्हरसाठी तुम्ही 6 मिनिटे घेतलेले आहेत, लक्षात असू द्या. हरकत नाही, एक विकेट, त्याच्यामध्ये 2 विकेट गेल्या, तो आम्ही टाइम या ठिकाणी काउंट करत नाहीये, परंतु आता वेळेबद्दल तुम्हाला सातत्याने आम्ही सूचना देत राहणार नाहीत, लक्षात असू द्यात, कारण प्रोफेशनल लेवलचा खेळ तुम्ही सातत्याने खेळत आलेलात. सेकंड ओव्हर आणि गोलंदाजी करण्यासाठी सुजय बॉलिंग मार्कवर येतोय. एकाच एंड आपल्याला ही संपूर्ण स्पर्धा बघायला मिळेल. कुकसे विलेज एंड कडनं गोलंदाजी केली जाईल. स्ट्राईक एंडला बॅटर विशाल शेलार आणि विजय पारदी सोडून दिला. बॉल खूप जास्त बाहेर होता, पंचांचा नो बॉलचा इशारा. विकेटच्या बाहेर चेंडू पीस झाला आणि हा पहिला फ्रीड या स्पर्धेमधील पहिला चौकार या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळाला, जो गुरु फिरांगनेच्या बॅटमधून आला. आणि पहिली विकेट जी आली ती रनआउटची आली, परंतु एक विकेट सुरेश पारदीच्याही खात्यामध्ये आपल्याला बघायला मिळाली. प्लेड ऑनच्या माध्यमातून खेळाडूला बाद केलं. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. एक पारितोषिक आहे विशाल शेलारसाठी. जर सिक्सर हॅट्रिक त्यांनी कंप्लीट केली तर त्यांचे प्रिय मित्र बबलू पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. क्लासिकल लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका आपल्याला, कव्हर्स ड्राईव्हचा फटका आपल्याला बघायला मिळाला, जो कव्हर्स बाउंड्रीच्या पलीकडे गेलाय. षटकारासाठी पारितोषिक लागले, परंतु तो त्याचा तंत्रशुद्ध खेळ खेळतोय. बॉल ऑप्शनच्या बाहेर होता, इनफिल्डला क्लिअर केलाय. पॉवर प्लेमध्ये हेच सर हवं असतं फलंदाजांकडून. इनफिल्डला क्लिअर करा, कॅप फाईंड करा आणि इझिली तुम्ही चौकार प्राप्त केला आणि तो चौकार या ठिकाणी विशाल शेलारच्या बॅटमधून पाहायला मिळाला. नवीन बॅटर विजय पारदी, हिटमॅन, स्ट्रॉंग मॅन म्हणून या खेळाडूकडे बघितलं जातं. मोठ्या मोठ्या षटकारांसाठी त्याची ओळख आहे आणि पार्थ एंटरप्राइजेस संघाचा तो आयकॉन खेळाडू देखील आहे. एका बाजूला सुरेश पारदीला तुम्ही पाहतायत, बंटी ब्लास्टर्स या टीमकडून ॲज अ आयकॉन खेळतोय. सुजय गोलंदाजी करण्यासाठी वाईड ऑफ लॉंग ऑनला एक फिल्डर सेट करण्यात आला. त्यानंतर एक सॅक कव्हर डीपमध्ये पुढे आला. थोडासा कमी गतीने हा बॉल, कंट्रोल जरूर नव्हता फलंदाजाचा, परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न राहिला. रनआउटचा धोका. ओह, विजय पारदी डेंजर एंडला धावत होता. जरूर मिड विकेटचा फिल्डर जोपर्यंत बॉलवर जाणार तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची वेळ दोन्ही फलंदाजांकडे होती. डीपमध्ये स्क्वेअर लेग देखील एक सेट करण्यात आल्या. 3 खेळाडू तुम्ही दुसऱ्या षटकामध्ये सर्कलच्या बाहेर ठेवू शकता आणि त्यात क्षेत्ररक्षण, डीप कव्हर, त्यानंतर मिड विकेटला एक फिल्डर आणि टिप स्क्वेअर लेग. बरोबर स्क्वेअर लेग पंचाच्या मागे एक खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. इनसाइड द सर्कल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक फिल्डर आहे. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन. बरोबर एक कव्हर पॉईंटला फिल्डर सेट करण्यात आला आणि एक एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ. पुन्हा एकदा सुजय राईट आर्म ओव्हर द विकेट सोडून दिला. बॉल आउटसाइड ऑप्शन, जास्तीत जास्त बॉल टाकण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा आता फ्री हिट आणि किक. 9 चेंडू आपल्याला बघायला मिळाला. कुठेतरी फलंदाजापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतोय,
परंतु एवढाही दूर राहून तुम्हाला चालणार नाही की जिथे तुम्ही अतिरिक्त धावा खर्च कराल. ऑलरेडी आता धावसंख्या वेगाने पुढे सरकत चाललेली आहे. धावफलकावरती 17 धावा. सेकंड ओव्हर दुसरा षटकाचा काही मार्गच आहे. फार्थ एंटरप्राइजेस 2 विकेट्स. फ्री हिटचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा वाईट बॉल. कुठेतरी लेंथ चांगली टाकतोय परंतु लाईन दिशेवरती सुजयचं नियंत्रण नाही आहे. दिशेवरती त्याला आता काम करावं लागेल. लाईन त्याला प्रॉपर टाकावी लागेल. लेंथ त्याच्याकडे खूप चांगली आहे. फ्री हिट कंटिन्यू असेल. विशाल शेलार त्याच्यासाठी सुवर्ण संधी देखील आहे. त्यांचे मित्र बबलू पाटील यांनी 1000चं पारितोषिक लावलं आहे. फ्री हिट बॉल राऊंड द विकेटने. आता यावेळेला समोर बॅक टू द बॉलर. गोलंदाजच्या दिशेनेचा बॉल आला. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता. पूल करण्याचा प्रयत्न, परंतु अति घाईनं हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. गोलंदाजाचंही कौतुक, कारण अधिक वेग मसल चेंडू आपल्याला इथे बघायला मिळाला. कांद्याचा चांगला वापर त्यानं केला. सुजय वन्स अगेन. यावेळेला लॉफ्ट केला पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेनं. हवेतून हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. लॉफ्टेड हिट होता आणि दुसरी धाव पुन्हा कंप्लीट करण्यात आली आहे. प्रत्येक वेळेला तुम्ही चौकार षटकार मारू शकत नाही. जरूर ज्या ज्या वेळेला चांगले बॉल येतील त्या चेंडूंचा सन्मान होणं देखील गरजेचं आणि सिंगल डबल्सनं देखील गेम पुढे नेणं गरजेचे आहे. असं नाही की तुम्ही प्रत्येक वेळेला चौकार आणि षटकार मारूनच तुमचा गेम पुढे न्याल, तुमचा डाव पुढे न्याल. आजचा लॉर्ड्स तुमच्या समोर 8 मॅचेस आपल्याला एकूण कंप्लीट करायचे आहेत. यानंतर धनेश फायटर्स विरुद्ध विकी चॅलेंजर्स. बोथ द कॅप्टन प्लीज रिपोर्टिंग फॉर द टॉस. वन्स अगेन पुन्हा एकदा लॉफ्टेड ऑफचा फटका. एनफिल्डच्या डोक्यावरून, मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे येतोय. आणखी एक चौकार. बॉलला पाठवलं सर लॉंग ऑफच्या दिशेनं. 4 धावा प्राप्त केल्या. थोडासा एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये बॉल गेला होता. बॉलच्या मेरिटवर सध्या विशाल शेलार बॅटिंग करतोय. या अगोदर देखील एक चांगला लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका आपल्याला बघायला मिळाला. पॉवर प्लेमध्ये एक चांगला खेळाडू आहे. पॉवर प्लेचा चांगला फायदा त्यानं उचलला आतापर्यंत. खूप मोठं लांब लचक हे षटक आहे. हो, फुल टॉस बॉल. यावेळेला पुन्हा एकदा स्लाइस केलाय, कापलंय बॉलला बॅकवर्ड ऑफ द पॉइंटच्या दिशेनं. फक्त मिळेल 1 धाव. थोडासा प्रेशर बघायला मिळाला सुजयच्या गोलंदाजीमध्ये. मला वाटतं की नौखा गोलंदाज असावा, परंतु ही सर एक संधी असते, ऑपॉर्च्युनिटी असते नवोदित खेळाडूंसाठी की तुम्ही गावाच्या क्रिकेटमध्ये ज्या वेळेला तुमचं 100% द्याल तिथून तुम्ही तुमच्या मनातील भीती गायब होऊन जाईल आणि तिथे तुम्ही प्रेशर सिच्युएशन कशी हँडल करायची, हाताळायची या गोष्टी तुम्हाला कळत राहतील. कळत नकळत मैदानावर तुम्ही उतरल्यावर भरपूर काही शिकायला मिळत असतं, कारण समोर किंवा आपल्या टीममध्ये. चला, वेळेबद्दल तुम्हाला पुन्हा एकदा सेकंड वॉर्निंग असेल. सुरेश पारधी लक्षात असू द्या. फर्स्ट ओव्हरसाठी तुम्ही 6 मिनिटं घेतली, त्याच्यानंतर ह्या षटकामध्ये देखील भरपूर सारे एक्स्ट्राच बॉल आले, त्याच्यामुळे तुमचा वेळ आता होत चाललेला आहे. आता इथून तुम्हाला 8 मिनिटांमध्ये 2 षटकं कंप्लीट करायची आहे, त्याची नोंद असू द्या. सुरेश पारधी स्वतः कंटिन्यू गोलंदाजी करण्यासाठी कॅप्टननं त्याला जरूर बोलावलं. फर्स्ट ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. पॉवर प्लेमध्ये आता नॉन पॉवर प्ले क्षेत्ररक्षण तुम्हाला विखुरलेलं पाहायला मिळेल. सरपंच मॅडम योगिता उत्तम पारधी ज्या विद्यमान सरपंच आहेत ग्रामपंचायत कुकसे ग्रुप ग्रामपंचायत, इथून या स्पर्धेतून आपली रजा घेत असताना मॅडम आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल मी आपलं शतशः आभार व्यक्त करतोय. थर्ड ओव्हर सुरेश पारधी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सामना करेल बॅटल विशाल. यॉर्क लेंथ होता, डिफेन्सिव्ह फटका, बचावात्मक फटका, डायरेक्ट हिटची गरज आहे. ओ डायरेक्ट हिट मिस केला. दुसरी धाव पुन्हा एकदा. विजय पारधी बराच वेळ झाला मैदानात आलाय, परंतु अजूनही त्याच्याकडे स्ट्राईक एंड आलेलं नाहीये. परंतु हे बॅटल बघायला मजा येईल. धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहतात 26 धावा, 27 धावा, कारण दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण जर विचार केला तर एकूण 16 यावेळेचा हा बॉल आपण पाहतोय पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह करण्यात आला ऑन साईडला. वाईडिश मिड विकेटला क्षेत्ररक्षक सज्ज होता आणि एकच धाव त्या दरम्यान मिळाली. हे बॅटल
आपण चर्चा करत होतो की ज्या वेळेला दोन्ही संघांमधून आयकॉन खेळाडू एकमेकांच्या समोर येतात त्यावेळेला बॅटल बघण्यासारखं असतं आणि ते बॅटल आता मैदानाच्या आतमध्ये पार्थ एंटरप्राइजेस संघाचा आयकॉन खेळाडू आपण पाहतो या ठिकाणी विजय पारदी आणि एका बाजूला सुरेश पारदी ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून बंटी ब्लास्टर या टीममध्ये खेळतोय. चला दरेश फायटर्स विरुद्ध विकी चॅलेंजर्स नेक्स्ट मॅच बोथ द कॅप्टन प्लीज रिपोर्टिंग फॉर द टॉस. अनदर बिग मॅच in between both the strongest team. Gram Panchayat Premier League 2025 Season 3. Suresh Pardi left arm over the wicket. Oh, slog it! बॅटच्या वरच्या कडेला बॉल लागलाय. फिल्डर आहेत परंतु त्याच्या डोक्यावरनं बॉल फ्लाय होतोय आणि या स्पर्धेतील पहिला सिक्सर विजय पारदीच्या बॅटमधून. हिटमॅन जांभूलपाड्याचा हा स्ट्रॉंग मॅन नेहमीच षटकारांसाठी ओळखला जातो परंतु त्याच्या विरोधात सुरेश पारदी आणि पहिल्याच बॉलवर षटकार. चर्चा रंगेल ह्या बॅटलची चर्चा रंगेल परंतु हा फटका प्रॉपर नव्हता. मी म्हणेल बॅटच्या बॉटमला लागून ताकद एवढी आहे या खेळाडूमध्ये. फटका कसाही लागो कुठेही लागो धावा येणं महत्वाचे आहेत. 6 धावा तिथे मिळाल्या टीम पार्थ एंटरप्राइजेस अगदी स्ट्रॉंग स्थितीमध्ये 34 धावा धावफलकावरती. विजय पारदी फर्स्ट सिक्सर त्याच्या बॅटमधून या स्पर्धेतील आपल्याला बघायला मिळाला. नेहमीच पहिली जी गोष्ट घडत असते ती नेहमी सर्वांच्या लक्षात राहत असते. पहिला जो चौकार आला तो गुरु फिरांगणेच्या बॅटमधून आला. पहिला षटकार जो आला तो आता विजय पारदीच्या बॅटमधून आला. पहिली विकेट आली सुरेश पारदीच्या गोलंदाजीमधून. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. पुन्हा एकदा वन्स अगेन ट्राय टू अनदर ह्यूज मॅक्सिमम हिट बट देयर इज अ फिल्डर अँड ही मेक्स अ मिस्टेक. क्षेत्ररक्षक तेथे होता उभे परंतु त्याच्याकडून भरपूर मोठी चूक झाली आहे. महेंद्र पाटील इज हिअर. विकी पारदी मला वाटतं त्या ठिकाणी होते आणि जरूर मोठी चूक झाली. 2 धावा जोडल्या गेल्या. धावसंख्या 2 धावांनी आता पुढे सरकत असताना धावफलकावरती 36 धावा. दोन्ही वेळेला विजय पारदी जरूर आउट होऊ शकला असता. ज्या वेळेला षटकार आला तेथेही संधी होतीच परंतु हा एक इझी झेल होता तो पकडता आलेला नाहीये. हे महागात पडू शकतं. पुन्हा एकदा स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगच्या दिशेनं एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. ऑप्शनच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल बाहेरच्या दिशेने मूव होता. टर्न आहे शार्प टर्न आहे. त्याच्यानंतर सुरेशकडे स्विंग देखील चांगला आहे. 36 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक मार्गस्थ. सध्या विशाल शेलार 17 धावांवरती बॅटिंग करतोय. चांगली फलंदाजी आतापर्यंत 2 चौकार त्याच्या बॅटमधून आला. त्यांनी एका बाजूला विजय तुम्ही पाहतायत 8 धावांवरती फलंदाजी करतोय. त्याच्या बॅटमधून एक सिक्सर तुम्हाला पाहायला मिळाला. ओव्हर द विकेट. पुन्हा त्याच दिशेनं ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. आता रनआउटची संधी आहे. पुन्हा एकदा ती संधी मिस केली आणि पंचांचा नो बॉलचा देखील इशारा आलाय. ओव्हरस्टेपिंग अधिक वेगानं टाकण्याचा प्रयत्न कुठेतरी केला सुरेशनं आणि ते ओव्हरस्टेप करून तो बसला. एक्स्ट्राची 1 धाव आणि 1 पळून धाव पूर्ण केली लेग बायच्या स्वरूपामध्ये. अशा 2 धावा आता स्कोर कार्डवरती आपण जोडतोय आणि धावसंख्या 38 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या पुढचा बॉल असेल आता फ्री हिट. पार्थ एंटरप्राइजेसला तेच हवं होतं. मॉर्निंग सेशन आहे. पहिली बॅटिंग मिळाली. आता 5 ओव्हरमध्ये 60 पर्यंत जावं आणि सध्या तरी त्या दिशेनं वाटचाल केलेली आहे. 60च्या वर जाण्याचा प्रयत्न होता. कॅप्टनच्या जरूर ओपिनियनमध्ये देखील आपण ऐकलं आणि तो प्रयत्न आता त्यांना करावा लागेल. चला तर धनेश फायटर्स आणि विकी चॅलेंजर्स यावेळेला फ्री हिटचा बॉल. पुन्हा एकदा हवेमध्ये विकेट किपर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. सुरेश कुठेतरी आता डोक्यावर हात मारून बसलाय की या माझ्या ओव्हरमध्ये काय काय घडलंय. अनेकदा त्यानं संधी निर्माण केली परंतु एकाही क्षेत्ररक्षकानं त्याला साथ दिली नाही आणि अखेर 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 13.00च्या सरासरीने धावगती आपल्याला पाहायला मिळाली आहे. 39 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. GPL या स्पर्धेचं आपण थेट प्रक्षेपण पाहतोय. एसके एंटरटेनमेंट या लाईव्ह ब्रॉडकास्टिंग टीमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. शंकर गुलवी जे नेहमीच ग्राफिक्ससाठी ओळखले जातात आणि कुक्षेच्या क्रीडांगणावरती अशा अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपण एसके एंटरटेनमेंट या वाहिनीवरून बघितल्या आणि या स्पर्धेचा आणि या परिसराचा आवाज, कुक्षे गावचा बुलंद आवाज, योगी पाटील सरांचा आवाज तुम्हाला या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळतोय. आणि डीजे आदेश खूप चांगली क्वालिटी आज त्यांच्या साऊंडमध्ये आपल्याला बघायला मिळाली आहे. आमचा आवाज तुमच्यापर्यंत त्यांनी पोहोचवला. चांगलं संगीतही त्यांच्या माध्यमातून पोहोचवलं जातं आणि आमचे संपूर्ण मान्यवर
कोकसे गावातील अनेक दिग्गज खेळाडू देखील या ठिकाणी व्यासपीठावरून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. राजकारणामधील रथी महारथी, उद्योग क्षेत्रामधील रथी महारथी आपण सध्या व्यासपीठावरती पाहतो या स्पर्धेचा आनंद घेत असताना. क्रिकेट हा खेळच असा आहे की या खेळापासून कोणीच लांब राहू शकत नाही. अगदी जो अवकाळी पाऊस सुरू झाला, पाऊस गेल्यानंतर देखील अचानक अनेक साऱ्या स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या, तेव्हा अक्षरशः पावसाला, निसर्गालाही क्रिकेटर दोष देत होता. कारण क्रिकेटची आवड तेवढी आहे, त्यापासून कोणालाच मोह आवरता येत नाही. कधी एकदाचा पाऊस बाबा बंद होतोय आणि आमचा खेळ सुरू होतोय. गरजेचं आहे आयुष्यामध्ये पैसा कमवत असताना शरीर देखील तंदुरुस्त ठेवणं गरजेचं आहे. शारीरिक फिटनेससाठी क्रिकेट हा खेळ उत्तम माध्यम आहे. व्यायाम करा, कबड्डी खेळा, कुस्ती खेळा, क्रिकेट खेळा, स्पोर्ट्समध्ये तुम्ही या मैदानावर वेळ घालवा, आपल्या मातीमध्ये वेळ घालवा. आणि जरूर प्रत्येक युवक आज आपला कामधंदा सांभाळून या गोष्टीकडे वळत असतो. चौथं षटक गोलंदाजी करण्यासाठी आता गोलंदाजीमध्ये पहिला बदल पाहायला मिळेल, कारण 2 षटकांचा आता जो कोटा होता तो सुरेशनं कंप्लीट केला. त्याच्यामुळे आता इथून पुढे अगदी फ्रेश बॉलर्स तुम्हाला बघायला मिळतील जे 2 षटक हातात येतील. बॉलर नेम प्लीज. चला, वेळ जास्त होतोय. 3 षटकांसाठी खूप जास्त वेळ आपण घेतलेला आहे. टीम बंटी ब्लास्टर, कृपया याची नोंद असू द्या. अजून एकूण 8 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. या अनुषंगानं वेळेबद्दल आम्हाला सहकार्य करत राहा. विशालनं एका बाजूने खूप चांगला खेळ दाखवला, एक चांगली इनिंग बिल्डअप करत चाललाय. जेव्हा जेव्हा खराब बॉल मिळाला त्याच्यावर चौकार मारला आणि त्याच्यानंतर सिंगल डबल्स. एक मॅच्युअर इनिंग, परिपक्व इनिंग कशी असावी. गोलंदाज तयार. चौथं षटक. पहिलाच बॉल, वॉड शॉट, पंच केलाय बॅकवर्ड ऑफ द पॉइंटच्या दिशेनं. फिल्डर धावतोय बॉल मागे. बॉलला चेस जरूर केलं त्या ठिकाणी, परंतु 2 धावा कंप्लीट करण्यात आल्यात. क्लासिकल स्ट्रोक होता. ऑप्शनच्या बाहेर हलकासा बॉल आणि त्याच्यावरती प्रहार करण्यात आला. विथ द स्विंग, हॅव अ लुक ॲट दॅट. हा बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर वळत होता. विशाल शेलार बॉलच्या मेरिटवर बॅटिंग करतोय. ज्या दिशेने बॉल येतोय त्या दिशेने फटका खेळतोय, हेच गरजेचं आहे. तंत्रशुद्ध खेळ त्यानं आतापर्यंत दाखवलाय. अनेकदा काय आपण पाहतो की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बरेचसे बॅटर असे असतात की ऑप्शनच्या बाहेरचे बॉल ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न करतात, परंतु मी म्हणेन 360 मैदान आहे, तुम्ही मैदानाच्या कोणत्याही बाजूने मारू शकता ना. मिड विकेट आतमध्ये घेतलाय. हा बॉल पुन्हा एकदा फाईन लेगला हुलकावणी दिली आणि बॉल निघून गेला सर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखी एक चौकार विशाल शेलारच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. विशाल शेलारसाठी आता आणखी एक पारितोषिक. चौकारांचा हॅट्रिक जर तुम्ही पूर्ण करता चौकारांची, तर जरूर चेतन पाटील आणि बबलू पाटील यांच्याकडून 1000चं पारितोषिक दिलं जाईल. महेश पाटील यांच्याकडून 1000चं पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि सध्या तरी तो चौकारांमध्येच डील करतोय. मजा आली आहे. आज असं वाटतं की जणू एखादा लेदर क्रिकेटर मैदानामध्ये उतरलाय आणि बरोबर बॉलच्या मेरिटवर त्याचा क्रिकेट आपल्याला बघायला मिळालाय. क्षेत्ररक्षणामध्ये आता थोडासा बदल. विकेट किपर यस्टमपासून थोडंसं दूर. शॉट थर्डमॅन लाईक फिल्डर आहे. फाईन लेगचा फिल्डर खरं म्हणजे बॉलनं आता ऑकवर्ड बाउन्स इथे मिळाला. मैदानानंच त्याला धोका दिला असं म्हणूया आपण. अन्यथा तो बरोबर बॉलच्या लाईनमध्ये आला होता. प्रतीक्षा एंटरप्राइजेस या स्टँडमध्ये देखील आता हळूहळू प्रेक्षक तुम्हाला बघायला मिळत आहेत. एकूण 4 ते 5 गावं मिळून ही ग्रुप ग्रामपंचायत आहे. त्याच्यामुळे आणखी मजा आहे की 4 ते 5 गावांमधून खेळाडू एकत्रित होऊन खेळतात. कुकसे, बोईरगाव, जांभूलपाडा असेल, बोरीवली असेल. बोईरगावामधील देखील चांगले खेळाडू पाहायला मिळाले. हा बॉल मिसटायमिंग होता, बॅटच्या स्टिकरला येतोय. कवचमध्ये डीपला फिल्डर उभा होता, त्याच्याकडे बॉल जाणार. तोपर्यंत वेळ होती विशालकडे एक धाव पूर्ण करण्याची. एका धावेने संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 46. चांगली टोटल आहे. 60चा आकडा डोळ्यासमोर घेऊन आता बॅटिंग सुरू आहे. आता असं वाटतं की विजय आणि विशाल जर मैदानामध्ये शेवटपर्यंत राहिला तर 70 होऊ शकतात. ज्या प्रकारे त्यांनी बॅटिंग केलेली आहे, पार्टनरशिप महत्वाची असते, भागीदारी फार महत्वाची असते. विशाल सध्या बॅटिंग करतोय 25 धावांवर. गुड नॉक. पुढचा बॉल. ओहो, बॅटची इनसाइड एज.
समोर फोर्स करण्याचा प्रयत्न होता. जरी कव्हर एक्स्ट्रा कव्हरमध्ये एकही फिल्डर डीपमध्ये नाही आहे हे पाहिल्यानंतर विजयनं त्या क्षेत्रामध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न केला. एक यंगस्टर बॉलर आहे, थोडासा प्रेशर त्याच्यावर जरूर असेल, परंतु यंगस्टर क्रिकेटमध्ये वय तुमचा किती आहे, तुमचा रंग कसा आहे, तुमची उंची किती आहे या गोष्टी कधीच महत्त्वाच्या नसतात. तुमचा खेळ कसा आहे यावेळेला स्लॉग हिट. विजय पारधी हिटमॅन त्याच्या बॅटमधून येतोय सुपर हिट सिक्सर. नेहमीच बाउंड्री लाईनच्या बाहेर दिसतो. चला बॉल प्रोव्हाइड करा आणि षटकाराच्या मदतीने 52 धावा धावफलकावरती लागल्यात. चौथ्या षटकामध्ये धुमाकूळ धावांचा पाऊस पडतोय. आतापर्यंत 13 धावा, 5 बॉल मध्ये 1 चौकार, 1 षटकार देखील पाहायला मिळालाय. सुजित गोलंदाजी करतोय आणि सुजितच्या विरोधात आक्रमण पाहायला मिळालंय. चौथ्या षटकामध्ये 52 या धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. अजूनही डावामध्ये 7 बॉल शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 7 बॉल मध्ये जरूर डोक्यामध्ये हाच विचार असेल की आणखी 15 धावा. कारण विजय आणि विशाल वेल सेट बॅटर आहेत, दोघेही चांगले खेळत आहेत. त्यांची आता नजर बसली आहे बॉलवरती, बरोबर बॉलच्या मेरिटवर येऊन क्रिकेट खेळत आहेत. ओ सिली मिड ऑफ. टेस्ट क्रिकेटमध्ये जसा फिल्डर असतो तसा एक फिल्डर पाहायला मिळालाय. ओ आणि त्याच्याच दिशेने बॉल. चांगलं क्षेत्ररक्षण, कारण ज्या वेळेला तेथे फिल्डर उभा असतो तो खरं म्हणजे हेल्मेट गार्ड सह असतो, परंतु विदाऊट हेल्मेट महेंद्र त्या ठिकाणी उभा राहिलाय. ही हिंमत होती त्याची. एकच धाव. गावच्या क्रिकेटमध्ये अशा काही फनी मुवमेंट्स बघायला मिळतील. एकच धाव ते मिळाले आणि चौथ्या षटकाचा केस समाप्त. मला वाटतं की महेंद्रच्या जास्तच बॉल हिट झालाय. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 53 या आकड्यावरती. संघ मालक, 8ही संघ मालकांचं मी मनापासून आभार व्यक्त करेन की त्यांनी आज जर या फ्रँचायझी खरेदी केल्या नसत्या तर इथे आम्हाला क्रिकेट खेळायला मिळालं नसतं. आणि संपूर्ण पुरस्कर्ते, जे पुरस्कर्ते ज्यांनी ज्यांनी आम्हाला तन मन धनानं जे अर्पण केलं त्या सर्वांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. पहिल्या पर्वामध्ये आपण पाहिलं होतं की 5 फोटोज आपल्याला बघायला मिळाले होते आयोजकांच्या भूमिकेमध्ये, परंतु आता आयोजकांमध्ये देखील फोटोज वाढलेले आहेत. ही खूप चांगली गोष्ट आहे हळूहळू. आणि आज आम्ही जे समालोचन करतोय, जियांशी समालोचन कक्षामधून समालोचन करतोय योगेश पाटील सर यांची सुकन्या जियांशी हिच्या नावानं आपल्याला समालोचन कक्ष पाहायला मिळाला. हा त्यांच्यासाठी देखील एक वेगळा सन्मान. विकी पारधी अंतिम षटक. विकीकडनं मिस्टेक झाली, विजय पारधीचा झेल त्यानं सोडलाय आणि आता तोच गोलंदाजी करण्यासाठी तो बघूया आता त्याच्या समोर कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. महेंद्रची फिल्डिंग पोझिशन थोडीशी ऑकवर्ड पाहायला मिळाली. पहिला आपण बघितलं होतं सिली मिड ऑफला आणला, आता कव्हर्समध्ये कॅचिंग पोझिशनला आहे का? नाही, बदलला जातोय. पुन्हा सिली मिड ऑफ येतोय वाटतं. ओ यस, विथ गार्ड आपण तिथे फिल्डर सेट करा. विकी पारधी, विजय पारधी समोर. लास्ट ओव्हर. विकीचा पहिलाच बॉल, बॅटची आतली कडा, इनसाइड एज, बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगला बॉल येतोय. फिल्डर येतात बॉलवर. दुसरा धावेचा प्रयत्न, फंबल, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण झाल्यात. दोन्ही फलंदाजांनी मन जिंकलंय. पार्थ एंटरप्राइजेस गुरुनाथ फिरांगणे विचार करत असतील या दोघांना लवकर मैदानामध्ये आपण पाठवलं आणि त्याचा फायदा कुठेतरी संघासाठी होतोय. कारण पार्टनरशिप ही फार महत्वाची होती, भागीदारी फार महत्वाची होती आणि आतापर्यंत जर आपण विचार केला तर या 2 खेळाडूंमध्ये जी पार्टनरशिप पाहायला मिळाली ती तब्बल 41 धावांची भागीदारी आपल्याला या दोन्ही खेळाडूंमध्ये बघायला मिळाली आहे. .41 रन्स 22 बॉल मध्ये या दोन्ही खेळाडूंनी भागीदारी आतापर्यंत केली आहे. चला वेळ जास्त घेतात टीम बंटी ब्लास्टर. शेवटचं षटक सुरू आहे. धनेश फायटर्स संघ कर्णधार आणि विकी चॅलेंजर्स संघ कर्णधार दोन्ही कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. धावसंख्या धावफलकावरती 55. ओ फुल टॉस, लपेट दिया गेंद को और भेज दिया गेंद को सीधी बाउंड्री लाइन के बाहर.
6 रन. या फटक्यामध्ये होती. फुल टॉस बॉल स्विंग केलाय सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे. विकी पारदीच्या विरोधात विजय पारदीचा आक्रमण. ब्लास्टिंग स्ट्रोक सिक्सर. बघता बघता तिसरा षटकार विजय पारदीच्या बॅटमधून आला आणि तोही 23 धावांवरती आता इंडिव्हिज्युअली पोहोचलाय. एका बाजूला विशाल शेलार इंडिव्हिज्युअली 25 धावांवरती फलंदाजी करतोय. 61 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिला सामना हाय स्कोरिंग, मोठ्या धावसंख्येचा पहिला सामना आपल्याला बघायला मिळतोय. ज्या पद्धतीने बॅटिंग राहिली आहे. विकी थोडासा दडपणाखाली. पुन्हा फुल टॉस आहे. पुन्हा त्याच दिशेने स्लॉग हिट. अनदर माइटी हिट. बॅक टू बॅक 2 इन अ रो. सिक्सर. दे दणका. काय फलंदाजी सुरू केली आहे. तुफानी ब्लास्टिंग. जणू काय या ठिकाणी स्पोर्ट होत आहेत, ब्लास्ट होत आहेत. तसा बॅटर मैदानामध्ये तुटून पडलाय. पहिल्याच मॅच मध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करत असताना विजयची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा विजयसाठी. 4 षटकार आतापर्यंत त्याच्या डावामध्ये पाहायला मिळाले. 29 धावांवर वैयक्तिक बॅटिंग करतोय आणि बघता बघता 53 धावांची भागीदारी या दोन फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. विशाल शेलार आणि विजय पारदीमध्ये. विकी पारदी दडपणाखाली आहे. सातत्याने फुल टॉस येत आहेत आणि लागोपाठ 2 सिक्सर त्याच्या विरोधात आपल्याला बघायला मिळाले. धावसंख्या बघता बघता 67. चर्चा आपण करत होतो, पहिल्यांदा चर्चा करत होतो 60ची. त्याच्यानंतर आपण चर्चा सुरू केली की आता 70 प्लस. परंतु आता असं वाटतंय की 80चा आकडाही पाहायला मिळेल. 67 धावा धावफलकावरती लागल्यात आणि अजूनही काही चेंडू शेष. विकी कमी गतीने टाकलाय. विकेटची संधी असेल. गोलंदाज चेंडू खाली येतोय आणि फायनली विकीनं विजयचा बदला घेतलाय. 2 सिक्सर मारले परंतु त्याला आउट केलाय आणि एक मोठा धक्का लागतोय पार्थ एंटरप्राइजेस संघाला. स्कोर कार्डवरती तुम्ही पाहताय 67 असताना इथून आता धावा थांबवाव्या लागतील. नवीन बॅटर आतिश मागे मैदानाच्या आतमध्ये येतोय. याच्याकडे देखील ती गुणवत्ता आहे, ती ताकद आहे, ती क्षमता आहे. तोही मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. परंतु आता त्याच्याकडे फक्त शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. इथून एखादा मोठा फटका आला तर डेफिनेटली मोमेंटम मिळेल पार्थ एंटरप्राइजेस संघाला. परंतु इथून या 2 बॉलमध्ये 1 ते 2 धावा खर्च केला तर थोडाफार का होईना जो मोमेंटम आहे तो बंटी ब्लास्टर्स टीम आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करेल. कारण सुरेश सारखा बॅटर त्या टीम मध्ये आहे, निलेश सारखा बॅटर त्या टीम मध्ये आहे. मजा येणार आहे, मॅचला मजा येणार आहे. विकी पारदी आतिश समोर. यावेळेला पुन्हा बॉल हवेत आहे. लॉंग ऑफला फिल्डर डाऊन दी बॉल अँड ही मेक्स अ नो मिस्टेक. अनदर विकेट. बॅक टू बॅक 2 सिक्सर आणि बॅक टू बॅक 2 विकेट. कम ऑन डीजे.
त्याची संधी आता विकी पारदीकडे चालून आली आहे. बघूया पहिली विकेटची हॅट्रिक तो कंप्लीट करणार का. हो यावेळेला पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्यात आलाय. क्षेत्ररक्षक थोडासा फंबळ करतोय. फुटबॉलचा अंदाज त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पायानं बॉलला स्टॉप केलं आणि 2 धावा ते पळून पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये आउट. फायनली आपल्याला एक टीम हॅट्रिक बघायला मिळाली, कारण शेवटच्या बॉलवर रनआउटची विकेट मिळाली आणि एकूण 5 षटकांचा खेळ समाप्त. 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती झाली आहे. एकूण 70 धावा धावफलकावरती आणि 70 धावांचं लक्ष्य. तिसऱ्याला सर 4थ्या धावेला फलंदाज आउट आहे का? तिसऱ्या धावेला 2 धावा कंप्लीट आहेत ना. इट्स ओके. तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय जो टॉस बॉक्स आपल्याला पाहायला मिळाला तो दक्षिल बबलू पाटील आणि दीर्घ रुपेश पाटील यांच्या नावानं या स्पर्धेमध्ये आपल्याला टॉस बॉक्स बघायला मिळाला आणि त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे, धनेश फायटर्स आणि विकी चॅलेंजर्स, संदीप ठाकरे आणि निखिल पारदी या आमच्या स्पॉन्सर्स हे संघ मालक आहेत. मी त्यांनाही विनंती करेन की आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. त्यांच्या शुभास आपण येथे टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. धनेश फायटर्स आणि त्यांच्या विरोधात संघ तुम्हाला पाहायला मिळेल विकी चॅलेंजर्स. मान्यवरांच्या शुभास आपण टॉस करतोय. तक्षिल आणि दीर्घ यांनी आम्हाला टॉस बॉक्स स्पॉन्सर केलेला आहे. बघा पहिल्यांदा आपण टॉसची माहिती देतो. एका बाजूला GPL आणि दुसऱ्या बाजूला धमाका. दोन्हीपैकी एक कॉल करायचा. मॅच विल बी 5 ओव्हर. कोण कॉल करणार आहे? धमाका असा कॉल आहे आणि GPL आलेला आहे, म्हणजेच धनेश फायटर्स या संघानं टॉस जिंकलेला आहे. प्रथमतः मी आमच्या मान्यवरांचं स्वागत करतो आणि त्यांना विनंती असेल की आपण या वर्षामध्ये संघ खरेदी केलेला आहे. एकूण 3रं वर्ष या स्पर्धेचं आहे. तुम्हाला कसं वाटतंय स्पर्धा बघून? चांगलं वाटतंय. खरं म्हणजे संदीप ठाकरे कमी बोलत आहेत, परंतु आपण पारदी यांच्याशी बोलूया. डेफिनेटली तुम्हाला हाच क्वेश्चन असेल की तुम्ही या वर्षामध्ये प्रथमतः संघ घेतलेला आहे, खरेदी केलेला आहे. तुम्हाला कशी एक्साइटमेंट होती की कधी एकदाची स्पर्धा सुरू होते? काय ना, खूप छान वाटतंय आणि फर्स्ट टाइम खरेदी केलंय. बबलू आहे वगैरे, बबलूंनी पूर्ण हँडल केलाय. मला काय बघायचीच गरज नाही लागली. धन्यवाद. आणि या आयोजकांनी जी मेहनत घेतलेली आहे त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? खूप छान मेहनत घेतलेली आहे त्यांनी आणि त्यांचे सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. शुभेच्छा असतील तुम्हालाही. तर नाणेफेकी या ठिकाणी जरूर जिंकले. मी पाहुण्यांना विनंती करतो की आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. धनेश फायटर संघ कर्णधार, आपण टॉस जिंकलेला. किती वाट बघत होतात GPLची? वाट तर खूप बघत होता आणि मी टॉस जिंकून पहिले क्षेत्ररक्षण करू. काय सांगशील क्षेत्ररक्षण करण्यामागचं कारण? कारण पहिल्या डावामध्ये तुम्ही बघितलं की बॅटिंग करताना 70चं लक्ष दिलंय, तरी तू फिल्डिंग का करणार आहेस? कारण काय? फिल्डिंगचं कार्य इतकंच आहे, कारण आयकॉन बोललं तसंच करायला लागणार आहे. ॲज अ आयकॉन खेळाडू कोण असेल? दुर्गेश दादा. दुर्गेश भोईर, हिटमॅन ऑफ भोईरगाव. येस, ऑल द बेस्ट. टॉस जिंकलासा का निर्णय असा? आता फिल्डिंग बॅटिंग आली तुझ्या वाट्याला? बॉलिंग की घेतली. अच्छा, तर तुझ्या मनाच्या विरोधात गेलेला. परंतु क्रिकेटमध्ये अशा गोष्टी घडत असतात. आणि तुम्ही कोणत्या गावातून बिलॉंग करता? जांभूलपाडा. जांभूलपाडाचे बरेचसे खेळाडू आता इथे चांगले खेळलेले आहेत. तुमच्याकडूनही तीच अपेक्षा असेल चांगला खेळ तुमचा व्हावा. आणि काय सांगशील GPL बद्दल? खूप सुंदर आयोजन नियोजन केलेलं आहे आणि सर्व कमिटीचे आणि संघ मालकांचे आभार मानतो की त्यांनी आज इथे एक प्रकारचा उत्सवच केलेला आहे आणि खेळायला मजा येईल. क्या बात आहे. शुभेच्छा असतील तुला देखील. तर टॉस बॉक्स मध्ये न्यूज आलेले आहे. धनेश फायटर्स वन द टॉस अँड दे हॅव डिसाइडेड टू बॉल फर्स्ट अगेन्स्ट विकी चॅलेंजर्स. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स अँड योगी पाटील सर इज देअर. ओव्हर टू योगी सर. हॅलो, थँक्यू सो मच समीर ठाकरे. खूप मोठं लक्ष आपण पाहतो की पहिल्याच उद्घाटनी सामन्यामध्ये या ठिकाणी उभारला आहे भारत एंटरप्राइजेसच्या संघानं. 70 धाबा ठोकल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर आणि 71 धाबांचं लक्ष्याचा या ठिकाणी पाठलाग करण्यासाठी बंटी ब्लास्टर्सला विनंती करतो की आपण त्वरित सलामीची जोडी पाठवायची आहे. सुरेश पारदी
आणि त्याच्या सोबतीला वैभवली ही सलामीची जोडी सध्या आपण या ठिकाणी पाहतोय. पहिल्या इनिंगचा आपण विचार केला तर सर्वाधिक धावा आपल्याला विजय पारधीच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. तब्बल 4 षटकारांच्या साह्यानं 29 धावा त्यांनी ठोकल्या आणि आय थिंक विजयाला एक जीवनदान सुद्धा मिळालं. शेवटच्या चेंडूवरती 3 धावा कंप्लीट झाल्या होत्या आणि चौथ्या धावेला फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाला आणि स्कोअर 70. अतिशय सुंदर दृश्य आपण सध्या पाहतोय. प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य, कारण या स्पर्धेची आतुरता होती प्रत्येकाला की कधी एकदाची स्पर्धा सुरू होते आणि आज त्या स्पर्धेला आपण प्रारंभ केलेला आहे. GPL सीझन 3. आणि तसे जर पाहिलं तर नेहमीच्या मैदानावरती धावा ज्यांच्या बॅटमधून येत असतात तो अर्थात विशाल शेडाण सुद्धा मात्र पहिल्या इनिंगमध्ये जबरदस्त बॅटिंग केली. 3 चौकाराच्या साह्यानं तब्बल 25 धावा त्याच्या बॅटमध्ये सुद्धा पाहायला मिळाल्या. वैभव लिरे इज ऑन स्ट्राईक. सुरेश पारधी इज नॉन स्ट्रायकिंग इनला पाहू शकाल. षटकाला सुरुवात करतोय पार्थ एंटरप्राइजेस संघाच्या माध्यमातून चंद्रकांत पागी. पहिल्या फिरतीला आज सर्व सामने 5-5 षटकांचे आहेत, परंतु विनंती असेल की वेळेचं सर्वांनी भान ठेवायचं आहे. पहिली जी 2 षटकं आहेत ती तुम्हाला 10 मिनिटांच्या आतमध्ये कंप्लीट करायची आहेत. फिल्डिंग प्लेसमेंट पाहिलं तर आय थिंक डीप मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे. मिड ऑनला एक क्षेत्ररक्षक पाहू शकाल. मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आहे. शॉर्ट कव्हर पॉईंटला एक फिल्डर पाहू शकाल. शॉर्ट थर्ड मॅन अँड शॉर्ट फाईन लेग अशी व्ह्यू रचना सध्या आपण पाहतोय. चला टायमिंग ऑन आहे, लक्ष असू द्या. 71 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी बंटी ब्लास्टर संघाचे बॅटर सध्या आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न अगदी बॉडीला फॉलो केला गोलंदाजानं. हो, या ठिकाणी संधी होती रनआउटची, परंतु ती संधी गमावली. ओव्हर थ्रोच्या रूपाने अजून काही धावा तिथे मात्र ऍड केल्या जातील. 2 धावा कंप्लीट. तेरीचा प्रयत्न होणार का? हो, झालाय. पुन्हा संधी, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र त्या ठिकाणी दोन्ही खेळाडू आता आपल्या घरामध्ये सुरक्षित पाहायला मिळत आहेत. आय थिंक बायच्या स्वरूपात या ठिकाणी बंटी ब्लास्टर संघाची श्री गणेशा अवांतर धावाने सुरुवात. आणि चंद्रकांत पागी या खेळपट्टीवरती चांगला त्याचा अभ्यास आहे, अभ्यासू गोलंदाज आहे. दरम्यान या ठिकाणी पाहू शकाल संत कृपा संघाचे संघ मालक सचिनजी पारधी यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. थोडीशी फिल्डिंग मध्ये आपल्याला बदल पाहायला मिळतोय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक होता तो आता मात्र पाहू शकाल अगदी शॉर्ट स्क्वेअर लेग झोन मध्ये पाहायला मिळतोय. श्रीधर पारधीच्या रूपानं अगदी आमच्या स्क्वेअर लेगच्या पंचांच्या अगदी उजव्या बाजूला. प्रत्येक संघ नायकाची प्रत्येक गोलंदाजीची एक वेगवेगळी रणनीती असते. हा क्रिकेटचा भाग आहे. हो, पुन्हा बॅटची कडा ऑन साईडला टर्न केला. चेंडू चालला अगदी मिडवे केला. तिथे खेळाडू सज्ज आहेत. एक धाव कंप्लीट. निकेश लेहने आज फलंदाजीमध्ये हवं तसं योगदान दिलं नाही, परंतु आज आउटफील्डमध्ये त्याला चांगलं योगदान द्यावं लागेल. बॅटच्या स्वरूपात ही पहिली धाव. वैभवनं आपलं स्वतःचं अकाउंट ओपन केलं आणि सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या पुढे वाटचाल करत असताना बिनगडी बाद 3. बाटेल आय थिंक हा चांगला रंगू शकतो. या सलामी जोडी आपण पाहिली तर उजव्या हाताचा फलंदाज तर एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज. आणि जेव्हा अशी जोडी खेळपट्टीवरती असते तेव्हा मात्र गोलंदाजाला सुद्धा कधी कधी डोकेदुखी ठरत असते, परंतु चंद्रकांत पागी याच्याकडे सुद्धा एक चांगला अनुभव आहे, कारण अनेक वर्षापासून त्याला मी पाहतोय क्रिकेटच्या मैदानावरती. रायटी बॅटरीसाठी वेगळी व्यूहरचना होती, परंतु सुरेश पारधीचा विचार केला तर डीप लॉंग ऑफ आणि डीप मिड विकेट. लॉंग ऑन खाली आहे, स्क्वेअर लेग खाली आहे आणि त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा बॉडीला स्पर्श केलाय. लाऊड अपील लेग बिफोरच्या रूपानं एक मोठा धक्का बंटी ब्लास्टर संघाला. आय थिंक सुरेश पारधी इज गॉन.
धडकत होता, मनामध्ये कुठली शंका नव्हती पंचांची आणि अखेर फिंगर अप एकही धावेचं योगदान न देता असताना सुरेश पारधी डगआउटच्या आसऱ्याला. हा खूप मोठा धक्का मी म्हणेन बंटी ब्लास्टर संघासाठी, कारण इज अ आयकॉन आणि सुरेश पारधीकडून खूप काही अपेक्षा होत्या संघाला, परंतु त्या निराशा त्यांच्या हाती आल्या. गोलंदाजीमध्ये पाहिलं तर सुरेश पारधीनं चांगलं योगदान दिलं होतं जरूर. आय थिंक 2 ओव्हरचा त्याने स्पेल हाताला होता, तब्बल 23 धावा त्याने खर्च केला होता, 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये होती. पण बॅटिंगमध्ये असफल. न्यू बॅटर 1 डाऊन पोझिशन. पंकज पाटील फ्रॉम कुकसे. यॉर्करचा प्रयत्न डाऊन द ग्राउंड, चेंडू चालला लॉंग वरती. विजय पारधी हो रनआउटची संधी, परंतु त्या ठिकाणी फेकी थोडीशी संत आली, परंतु चांगली कॉलिंग तिथे मात्र पाहायला मिळाली. दोघांमध्ये चांगला तालमेल पाहायला मिळाला. एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये 5 सिंगल डबल तिहेरी या सुद्धा मात्र फार महत्वाचे असतात. तुम्ही षटकार चौकारच मारून मात्र एखादा टार्गेट मात्र या ठिकाणी कम्प्लीट करू शकत नाही. जर तुम्ही स्ट्राईक रोटेट ठेवत गेले तर गोलंदाजीमध्ये सुद्धा मात्र काही चुका घडू शकतात आणि एखाद्या चुकीच्या चेंडूवरती तुम्ही मोठा फटका सुद्धा खेळू शकता. आणि त्या रणनीतीच्या अनुषंगाने आता मात्र या ठिकाणी बंटी ब्लास्टर संघाच्या फलंदाजाला खेळ करावा लागेल. पहिल्या पॉवर प्लेमध्ये सध्या चंद्रकांत पागी चांगली कामगिरी करतोय. ओ रिबसचा फटका त्याने भात्यातून त्याने बाहेर काढलाय आणि या फटक्यापासून तुम्ही पंकज पाटीलला मात्र थांबवू शकत नाहीये. असा हा खेळाडू आहे. तुम्ही त्याच्या हाताने जर कडी जरी लावल्या तरी सुद्धा मात्र तो हा फटका खेळू शकतोय, कारण त्याचा हा फेवरेट शॉट आहे, त्याचा सिग्नेचर स्ट्रोक आहे, परंतु त्याच्यामध्ये तो सध्या अपयशी ठरतोय. डॉट चेंडूची मात्र या ठिकाणी सांगता पाहायला मिळाली. जबरदस्त सुरुवात पार्थ एंटरप्राइजेस या संघाची सध्या आपण पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहतोय. ऑन साईडला भिंगरी शॉट, दे घुमा के चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअरलेच्या दिशेनं, बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी हा येतोय जीपीएल फोर्स. अखेर शेवटच्या चेंडूवरती चौकार येथे मात्र पाहायला मिळाला आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण 71 धावांचा पाठलाग करत असताना बंटी ब्लास्टर संघाने धावा जोडल्या 9-1 गड्याच्या मोबदल्यात. चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे प्लीज पार्थ एंटरप्राइजेस. जास्त वेळ आपण घेऊ नका, कारण आज एकूण आपल्याला 8 सामने कव्हर करायचे आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये, कारण 2 दिवसांची स्पर्धा, एकूण 15 सामने आपल्याला पूर्ण स्पर्धेमध्ये कव्हर करायचे आहेत. त्यासाठी वेळ असणं फार गरजेचं आहे. आज आपण या स्पर्धेला सुरुवात केली आणि पहिल्याच सामना सध्या आपण अनुभवतोय. जे प्रेक्षक सध्या आमच्या सोबतीला ऑनलाईन जोडले आहेत त्यांचं सुद्धा मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. SK एंटरटेनमेंट या वाहिनीवरती सध्या आपण या स्पर्धेचं देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये आपण आस्वाद घेऊ शकता. गो प्लीज फास्ट प्लीज. आतिश मागे प्लीज. वेळे संदर्भात सर्वांना एक नम्रतेची विनंती आहे की वारंवार अनाऊन्स करणं हे सुद्धा आम्हाला आवडत नसतं, कारण थेट प्रेक्षेपण सुरू आहे. पहा पंचांकडून फर्स्ट वॉर्निंग. श्रीधर पारधी दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये सध्या आपण पाहतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मात्र या ठिकाणी मारा करेल वैभवसाठी. फुलटॉस मिस टामिंग स्टॉक मिडॉप आहे. चेंडू खाली चाललाय आतिश मागे, कुठली प्रकारे चूक होणार नाहीये. जबरदस्त झेल त्या ठिकाणी पकडला आणि अखेर वैभवला सुद्धा मात्र जावं लागेल डगआउटच्या आसऱ्याला. दुसरा धक्का लागत असताना बंटी ब्लास्टर टीम संघाला. थँक्यू DJ आदेश. आखरी कोल्यांची कुलस्वामीने आई एकविरीचं गाणं या ठिकाणी सादर केलं. परंतु या ठिकाणी श्रीधरचं सुद्धा मी कौतुक करेन. पहिल्या चेंडूला मात्र त्या ठिकाणी हाताळणी केली आणि पहिल्या चेंडूवरती आपल्या संघाला त्याने सफलता प्राप्त करून दिली. म्हणजे जी सलामीला जोडी आली होती ती मात्र या ठिकाणी पूर्णपणे फ्लॉप ठरली, कारण वैभवनं फक्त 1 धाव जोडली. सुरेश 0 वरती बाद झाला आणि पंकज पाटीलच्या सोबतीला आता मात्र नवीन फलंदाज करण फिरांगणे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. करणनं मागची GPL खूप चांगल्या प्रकारे गाजवली
आणि आता सुद्धा मात्र त्याला चांगला खेळ करावा लागेल बंटी ब्लास्टर या टीमसाठी. परंतु या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती बीट झालाय. या गोष्टी घडत राहणार आहेत कारण आताच सीझनला सुरुवात झालेली आहे. काही खेळाडूंची प्रॅक्टिस सुद्धा हवी तशी झालेली नाहीये. परंतु पहा, जेव्हा तुम्ही एखाद्या मैदानाच्या आतमध्ये उतरता, विरोधांच्या विरोधात कधी तुम्ही खेळता, त्यावेळी मात्र प्रॅक्टिस तर इम्पॉर्टंट आहे, परंतु तुमचं कार्य सुद्धा फार महत्वाचं असतं. कारण आपण प्रॅक्टिसचं कारण मात्र सांगू शकणार नाही विरोधकांना. श्रीधर पुन्हा एकदा हो, अगदी गुडलँड स्पॉटवरती चेंडू मात्र हाताळतो आणि चेंडू पडल्यानंतर श्रीधरचं एक वैशिष्ट्य आहे की अगदी बाहेरच्या दिशेने चेंडू कट होतोय. कारण चेंडू टर्न करण्याची कला त्याच्याकडे आहे. जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी. आतापर्यंत एकही आणि धाव खर्च केली नाही. 3 लिगल चेंडू पाहिले आपण. पहिल्या चेंडूवरती सफलता आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट. फिल्डिंग मध्ये वारंवार मात्र बदल करतोय आतिश मागे. चांगला टीम कॉम्बिनेशन आपण पाहतोय सध्या तरी पार्थ एंटरप्राइजेस संघाचा. कारण बंटी ब्लास्टरचा आपण विचार केला तर थोडासा बागफुटला आहे. कारण 71 धावा संख्येचा पाठला करतो आणि सध्या आपण जर पाहिलं तर फलकावरती फक्त 9 धावा. फुल टॉस ऑन साईडला फक्त टर्न केलाय. कुठल्याही ताकदीचा मात्र त्या ठिकाणी वापर केला नाही. शॉर्ट आय थिंक डीप स्क्वेअर लेग कडे फिल्डर आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण सध्या आपण पाहतोय. फिकी सुद्धा लाजवाब. पूर्णपणे या सामन्यावरती पकड निर्माण केलेला आहे सध्या तरी आपण जर विचार केला तर. कारण एका बाजूला आपण पाहिलं तर गुरुनाथ फिरांगण यांचा संघ पार्थ एंटरप्राइजेस व्हाईट जर्सीमध्ये तुम्ही पाहू शकाल आणि दुसरीकडे निलेश देसले यांचा संघ आय थिंक येलो जर्सीमध्ये सध्या संघ तो तुम्ही पाहता बॅटिंग करतोय. पॉवर प्लेमध्ये सध्या पॉवरफुल गोलंदाजी. हो, चेंडू येण्याच्या अगोदरच मात्र या ठिकाणी फटका एक्झिक्यूट केला पंकज पाटीलनं. सध्या तो चाचपटतोय. त्याच्या बॅटमधून पाहिली तर आपण एक्झॅक्टली एक दुहेरी आली, एक चौकार आला आणि 2 डॉट. म्हणजे 4 चेंडूचा त्याने आतापर्यंत सामना केलाय आणि त्याच्या बॅटमधून 6 धावा निघाल्या. पुरेशा नाहीयेत. स्ट्राईक रेट तुम्हाला मात्र इथून वाढवावं लागेल. मोठ्या फटक्यांसाठी आता जावं लागेल. हो, आता मात्र चेंडूचा पाठला करण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडूनं आय थिंक या ठिकाणी षटक समाप्त केला सिद्धर पारधीचा आपण विचार केला तर 2 षटकांचा खेळ संपन्न आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 2 गडी बाद 10. पहिल्या पॉवर प्ले मध्ये खर्च केल्या होत्या चंद्रकांत पागीनं 9 आणि दुसऱ्या पॉवर प्लेचा विचार केला तर श्रीधरनं मात्र खर्च केली फक्त 1 आणि 1 विकेट त्याच्या अकाउंटमध्ये. येणारे आता 18 चेंडू शिल्लक आहेत आणि त्या 18 चेंडूमध्ये आता विजयाचा विचार केला तर 61 धावा इथून मात्र तुम्हाला जोडावा लागतील. नेक्स्ट मॅच धनेश फायटर्स विरुद्ध विकी चॅलेंजर्स. धनेश फायटर्स संघानं नाणेफेकी जिंकली आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. दुर्गेश भुईर इज आयकॉन. धनेश फायटर्स आणि विकी चॅलेंजर्स प्रथमतः बॅटिंग करताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि विकी चॅलेंजर्सचा विचार केला तर इज अ आयकॉन राज पाटील. नेक्स्ट ओव्हर कंटिन्यू चंद्रकांत पागी दुसऱ्या स्पेलमध्ये. पहिला स्पेल त्याचा खूप छान राहिला आणि त्याचमुळे या संघाने पुन्हा त्याच्यावरती जबाबदारी सोपवलेली आहे. तिसऱ्या ओव्हरसाठी 18 चेंडू आणि विजयासाठी 61 धावांची आवश्यकता. नॉन पॉवर प्लेचा खेळ आता सध्या सुरू झालाय. कारण पहिली जी 2 षटकं पाहिली आपण पॉवर प्लेची. ओव्हर द विकेट ना परफेक्टली यॉर्कर आणि यॉर्करला सन्मान मात्र त्या ठिकाणी देऊ शकला नाहीये दांडीगुल. कारण फिरांगण इज गॉन. घातकी असतो परंतु जर यॉर्करला तुम्ही जर योग्य जर ठिकाणी जर हाताला नाही तर मात्र कधी कधी ओव्हर पिच फुल टॉस हा चेंडू मात्र कधी कधी पाहायला मिळतो. परंतु या ठिकाणी चंद्रकांतचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. कारण अगदी इष्टांच्या रोखानं आणि काय जबरदस्त मात्र ती लेंथ आपण पाहिली. ऑन साईडला मात्र चेंडू टर्न केलाय. परेश भुईर आलाय नेट नंबर 5. पहिल्या चेंडूवरती त्यांनी आपलं अकाउंट ओपन केलं परंतु सिंगल डबल आता मात्र ते सिद्ध काही होऊ शकणार नाहीये.
मी नेहमी सांगतो की जेव्हा जेव्हा मोठ्या धावसंख्येचा तुम्ही पाठलाग करता त्यावेळी तुमची गेम प्लॅनिंग ही चांगली असणे गरजेचं आहे. परंतु या ठिकाणी कुठेतरी गेम प्लॅनिंग चुकीची ठरते की काय, कारण सलामी वीरांनी सुद्धा मात्र पॉवर प्लेमध्ये हवी तशी फलंदाजी केली नाही आणि आता मात्र मिडल ऑर्डरवरती जबाबदारी परेश भोईरच्या खांद्यावरती आपण पाहतोय. सोबतीला पंकज पाटील थोडासा साज पडतोय. फटका हवेत केला आहे कव्हरला, त्या ठिकाणी पाहू शकेल प्रशांत पारदी. नो मिस्टेक अँड व्हेरी गुड जजमेंट बाय कॉट. पंकज पाटील बाद होत असताना ओव्हरपिच चेंडू सरळ बॅटने ड्रॉप केला. अगदी लॉंग ऑन वरती फिल्डर सज्ज आहे. आउटफील्डचा आपण जर विचार केला तर थोडीशी आउटफील्ड दमट आहे, कारण आपण पाहिलं की अवकाळी पावसानं अजूनही मात्र पाहिलं तर या ठिकाणी खेळपट्टी असेल, आउटफील्ड असेल, थोडीशी ओलसर पाहायला मिळतं आणि त्यामुळेच मात्र पाहतो की जेव्हा जेव्हा जमिनीच्या माध्यमातून फटके खेळले जात आहेत त्यावेळी मात्र कुठेतरी चेंडूचा जो स्पीड आहे, वेग आहे, तो मात्र थोडासा आपल्याला कमी पाहायला मिळतोय. चंद्रकांत पुन्हा एकदा, पुन्हा यॉर्करचा प्रयत्न इनसाइड इच. चेंडू चालला अगदी शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये पाहू स्वतः एसटी रक्षक जाऊन चेंडूला उचलतोय, फेक करतोय. तोपर्यंत शेवटच्या चेंडूवरती चंद्रकांत मात्र खर्च केली धाव 1 आणि अखेर 3 षटकांचा खेळ मात्र संपन्न. चंद्रकांत आपण जर 2 षटकांचा स्पेल पाहिला तर धावा त्यांनी खर्च केल्या 13 आणि एकूण 3 विकेट्स त्याच्या अकाउंटमध्ये पाहायला मिळाले. जबरदस्त गोलंदाजी. परंतु पाहायला विसरू नका, यानंतर अजून एक मोठी लढत धनेश फायटर्स अर्थात धनेश पांडुरंग पाटील यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधात संघ असेल विकी चॅलेंजर्स अर्थात ज्ञानेश्वर दुंदाराम पाटील यांचा संघ सज्ज होणार आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती फक्त 14 धावा पाहायला मिळत आहेत. म्हणजे विजयासाठी आपण जर विचार केला तर अजूनही 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये सत्तावन्न धावांची गरज. चेंडू पेस ऑन साइडला टर्न केला, फटका हवेत खेळलाय, आतिश मागे चेंडूच्या काले आणि एकेरे निलेश सुद्धा मात्र निराश पावलानं चाललाय डगआउटच्या दिशेनं, कारण बाद झालाय त्या ठिकाणी. एका पाठीमागे एक घडी आता मात्र दगावच्या दिशेने आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत आणि आता मात्र नवीन बॅटर पाहायला मिळू शकेल तुम्हाला. महेंद्र पाटील नेहमीच या मैदानावरती या खेळपट्टीवरती चांगली फलंदाजी त्याची राहिलेली आहे. मागील सीझनमध्ये सीझन समाप्त होता होता त्याच्या बॅटमधून आपण एक अर्धशतके सुद्धा खेळी पाहिली होती डीडीच्या मैदानावरती. परंतु आज छत्रपती शिवाजी क्रीडांगण कुकसे या ठिकाणी सध्या आपण ही स्पर्धा अनुभवतोय आणि आज तशाच प्रकारची फलंदाजी त्याला आपल्या टीमसाठी करावी लागेल. कार्य तर खूप कठीण आहे, परंतु क्रिकेटमध्ये सर्व
शक्य आहे. पहिला चेंडू थोडासा दूरवर टाकण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर, दोन्ही हात पंचांचे समांतर आणि अखेर या इनिंग मध्ये पहिली वाईटच्या स्वरूपात मात्र धाव खर्च केली गोलंदाज ओमकार लियनं. स्विंगिंग गोलंदाजी पाहायला मिळते बॅटच्या स्लॉट मध्ये आणि चेंडूला पाठवला मिड विकेटच्या प्लॉट मध्ये. जबरदस्त या ठिकाणी स्ट्रोक सिलेक्शन, येतोय षटकार. काय स्ट्रोक त्याने खेळलाय, ताकदीचाच पुरेपूर वापर केला. हो, आता बॉडीला चेंडू स्पर्श झालाय आणि अखेर पाहू शकाल हो थोडंसं हेजिटेशन, शॉट थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल झाला. तत्पुरती एक धाव लेग बायच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. सिंगलच्या वतीने धावसंख्या पुढे वाटचाल करत असताना 5 गडी बाद 22-22 लॉस ऑफ 5 विकेट. हार मारी आता इथून मात्र सुरू करावं लागेल. हा कुटापाचा चेंडू, संधी होती परेशकडे परंतु स्टॅमिंग स्ट्रोक, बराच वेळ चेंडू हवेत आणि सेफ लँडिंग झाले. तत्पुरती एक धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. आक्रमणाला मात्र इथून सुरुवात करावी लागेल. प्रत्येक चेंडूचं मात्र या ठिकाणी दर्शन तुम्हाला सीमेरेषेवरती घडवावं लागेल. षटकारांचा अगदी तुम्हाला या ठिकाणी पाऊस पाडावा लागेल. पाऊस तर यावर्षी खूप झालाय परंतु आज तुम्हाला षटकार चौकारांचा पाऊस पाडावा लागेल. परंतु या ठिकाणी लिहेचं जबरदस्त कमबॅक, त्याच्यावरती आक्रमण जरूर करण्याचा प्रयत्न केला होता परंतु षटकारानंतर जबरदस्त त्यांनी वापसी केली. लेग ब्रेक, लेग कटर, थोडंसं चेंडूला फ्लाईट देतोय. अप्रतिम त्या ठिकाणी मात्र चेंडूची हाताळणी आणि लिहेची जर आपण शैली पाहिली तर आय थिंक मला आठवण झाली पीटीसीचे लेजंड योगेश दोंदे अशा प्रकारचे लेग ब्रेक, लेग कटर अशा प्रकारचे चेंडू तो हाताळायचा आणि त्याच अनुषंगाने मात्र ठिकाणी लिहेचा सुद्धा मात्र एका षटकाचा स्पेल मात्र ते संपन्न झाला. तब्बल 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये पाहायला मिळाली. धावा खर्च केल्या 10-4. षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या आणि आता मात्र या ठिकाणी इथून प्रत्येक चेंडूवरती षटकार जरी आला तरी सुद्धा मात्र त्या आव्हानापर्यंत बंटी ब्लास्टर संघ पोहोचू शकणार नाहीये. एक औपचारिकता बाकी आहे या सामन्याचा विचार केला तर. शेवटच्या षटकासाठी आतिश महागे स्वतः मात्र या ठिकाणी पुढे आले परंतु एक दोन्ही फलंदाजांसाठी संधी आहे की इथून तुम्ही मोठे फटके जर केले तर तुम्हाला नेक्स्ट मॅच येणार, त्यावेळी तुमचा कॉन्फिडन्स मात्र इथून वाढू शकतोय आणि त्या अनुषंगाने तुम्हाला इथे मात्र खेळ सादर करावा लागेल. आतिश खूप लॉंग रनअप आहे, अगदी 30-8च्या बाहेरून मात्र त्याचा रनअप ओव्हर द विकेट मारा करेल. समोर आहे महेंद्र पाटील, त्याच्या बाटपुत्र एक षटकार निघाला. दुसरा येणार का, जबरदस्त या ठिकाणी क्लास पाहायला म्हणतो. चेंडू त्याला स्टक कव्हरला आणि जाऊन धडकेल सीमेरेषेला. धावा मिळतील 4. असेल तर मात्र तुम्ही मैदानाच्या अगदी चौफेर बाजूने अशा रीतीने धावा दौडू शकता. पावलांचा वापर केला, डान्सिंग ट्रॅक शॉट, मिस टायमिंग, लॉंग ऑफचा फिल्डर विशाल शेलार एक्झॅक्टली चेंडूच्या खाली आला परंतु त्याच्याकडून झेल ड्रॉप. आता परेश सांगतो की महेंद्र पाटील तुझी वेळ समाप्त झाली, आता माझी वेळ आली कारण चेंडू आता फक्त शिल्लक राहिली 4. पण इथून आता परेश भोईर सुद्धा मात्र आनंद घेण्याच्या मूडमध्ये आहे कारण इथून सामना तर मात्र जिंकू शकणार नाहीत परंतु या ठिकाणी स्वतःचा कॉन्फिडन्स मात्र इथून या ठिकाणी वाढवू शकतात. परेशचा खेळ आपण जर पाहिला तर आय थिंक 4 चेंडू तो खेळला आणि 4ही चेंडूवरती सिंगल धाव त्यांनी प्राप्त केली. पुन्हा फ्लाईट टेट कारण आतिश मागेला परेशची ताकद काय आहे ती माहीत आहे आणि या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु निशाणा मात्र त्यागीन चुकला गेला आणि त्या परेशला सुद्धा मात्र खेळाडू कक्षाकडे वाटचाल करावी लागली असती. तिन्ही विभागामध्ये आज गुरुशेठ फिरांगणे यांचा संघ जो आपण पाहतोय पार्थ एंटरप्राइजेस या संघाची मात्र अव्वल कामगिरी पाहायला मिळाली. आणि जर तुम्हाला एखाद्या संघाला पराभूत करायचं असेल तर तुम्हाला तिन्ही विभागामध्ये चांगला खेळ करावा लागेल. शॉट पिच नॉट साइडला भिडकावून दिलाय, मिड विकेटच्या बाहेर पुन्हा एकदा बिग शॉट. महेंद्र पाटील इज ऑन फायर, षटकार.
हे एनर्जी का पॉवर आहे महेश. पूर्वा धाबा आणि फुल नाईट. परंतु जरा अजूनही जर इथून 2 चेंडू शिल्लक आहेत, 2 चेंडूवरती 2 षटकार जरी आले तर माजी सरपंच चेतन गोपाल पाटील याचकडून तब्बल 1000 रुपीज. जबरदस्त बॅटिंग. मूड बना दिया. आतिश पुन्हा एकदा. ओ पुन्हा शॉर्ट पिच चेंडू पडतो या ठिकाणी. मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू हवेत. छत्रशेख चेंडूच्या खाली झेल ड्रॉप. परंतु हा झेल ड्रॉप जास्त मागात पडणार नाहीये. संधी तर होती. मला असं वाटलं की मात्र हा स्ट्रोक स्क्वेअर लेग आय थिंक बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे सुद्धा जर खेळण्याचा प्रयत्न केला असता तर आय थिंक मिडलिंग खूप चांगली झाली असती. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये आपण या ठिकाणी फुलटॉस आहे. ऑन साईडला चेंडू चाललाय बाउंड्रीच्या दिशेनं आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार. वेल प्लेड महेंद्र पाटील. बट हार्ड लक बंटी ब्लास्टर. निलेशजी देसले तुम्हाला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा अँड कॉंग्रॅच्युलेशन. पार्थ एंटरप्राइजेस अँड गुरुशेठ फिरांगडे. फर्स्ट मॅच विन. अतिशय सुंदर खेळ पार्थ एंटरप्राइजेस संघाचा आपल्याला पाहायला मिळाला आणि या सामन्यातील आपण लगेचच देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. बट नेक्स्ट मॅच हो हो मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल अगदी एंट्री होत असताना एका बाजूला विकी चॅलेंजर्स दुसऱ्या बाजूला